आकाशवाणी मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करीत आहोत. माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आपल्याला तर माहितीच आहे की एका आवश्यक कामासाठी मला अमेरिकेला जावं लागत आहे. म्हणून मी विचार केला की अमेरिकेला जाण्याच्या आधीच मी मन की बात ध्वनिमुद्रित करून ठेवली तर चांगलं होईल. सप्टेंबरमध्ये ज्या दिवशी मन की बात आहे त्या तारखेलाच अजून एक महत्त्वपूर्ण दिवस असतो. तसं तर आपण खूप दिवस लक्षात ठेवतो, तऱ्हेतऱ्हेचे दिवस साजरे देखील करतो. आणि जर आपल्या घरात तरुण मुलं मुली असतील आणि त्यांना विचारलं तर वर्षभरात कुठला दिवस कधी येतो याची संपूर्ण यादीच ते आपल्याला ऐकवतील. पण अजून एक दिवस असाही आहे की जो आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवा. आणि हा दिवस असा आहे जो भारताच्या परंपरांशी खूप सुसंगत आहे. अनेक शतकांपासून ज्या परंपरांशी आपण जोडले गेलो आहोत त्यांच्याशीच आपल्याला जोडून ठेवणारा आहे. हा आहे वर्ल्ड रिव्हर डे, म्हणजेच विश्व नदी दिवस. आपल्याकडे म्हटलं गेलं आहे, पिबन्ति नद्याः स्वयमेव नाम्भः, अर्थात नद्या आपलं पाणी स्वतः पीत नाहीत पण परोपकारासाठी देतात. आपल्याकडे नदी एक भौतिक वस्तू नाही, आमच्यासाठी नदी एक जिवंत घटक आहे. आणि म्हणूनच तर नद्यांना आपण आई म्हणतो. आपली कितीतरी पर्व असतील, सण असतील, उत्सव असतील, आनंद असेल, हे सगळं आपल्या या आयांच्या कुशीतच तर होत असतात. आपणा सर्वांना तर माहितीच आहे की माघ महिना येतो तेव्हा आपल्या देशातील बरेच लोक संपूर्ण एक महिनाभर गंगा मातेच्या किंवा कुठल्या अन्य नदीच्या किनाऱ्यावर कल्पवास करतात. आता अशी परंपरा नाही राहिली, पण पूर्वीच्या काळी अशी परंपरा होती की घरामध्ये जरी स्नान करत असलो तरी नद्यांचं स्मरण करण्याची परंपरा. भलेही आज लुप्त झाली असेल किंवा क्वचितच कुठे अगदी लहान प्रमाणात उरली असेल, पण एक खूप मोठी परंपरा होती जी प्रातःकाळी स्नान करतानाच विशाल भारताची एक यात्रा घडवत असे, मानसिक यात्रा. देशातल्या कानाकोपऱ्यांशी जोडलं जाण्याची प्रेरणा बनत असे. आणि काय होती ती? भारतात स्नान करण्याच्या वेळी एक श्लोक म्हणण्याची परंपरा होती. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जले अस्मिन् सन्निधिं कुरु. पूर्वी आपल्या घरातील कुटुंबातली मोठी माणसं हा श्लोक लहान मुलांकडून पाठ करून घेत असत आणि ह्यामुळे आपल्या देशातील नद्यांविषयी आस्था उत्पन्न होत असे. विशाल भारताचा एक नकाशा मनात अंकित होत असे. नद्यांशी एक नातं जोडलं जात असे. ज्या नदीला एका आईच्या रूपात आपण ओळखतो, पाहतो, जगतो, त्या नदीच्या विषयी एक आस्थेची भावना निर्माण होत असे. ही एक संस्कार प्रक्रिया होती. मित्रांनो, जेव्हा आपण आपल्या देशातील नद्यांच्या गौरवाविषयी बोलतो आहोत तर स्वाभाविकपणे कुणीही एक प्रश्न विचारेल आणि प्रश्न विचारण्याचा हक्कही आहे आणि याचं उत्तर देणं ही आपली जबाबदारी आहे. कुणीही प्रश्न विचारेल की भाऊ, तुम्ही नद्यांच्या विषयी इतकं गुणगान गात आहात, नदीला आई म्हणत आहात, तर मग या नद्या प्रदूषित का होत आहेत? आमच्या शास्त्रांनी तर नदीला थोडं देखील प्रदूषित करणं हे चुकीचं आहे असं सांगितलं आहे. आमची परंपरा देखील अशी आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या हिंदुस्थानचा जो पश्चिमी भाग आहे, विशेष करून गुजरात आणि राजस्थान, जिथे पाण्याची खूप टंचाई आहे, खूप वेळा दुष्काळ पडत असतो. म्हणून तेथील समाज जीवनात एक नवी परंपरा विकसित झाली आहे. जेव्हा गुजरातेत पावसाला सुरुवात होते तेव्हा गुजरातेत जलजीलनी एकादशी साजरी केली जाते. याचा अर्थ असा, आजच्या काळात आपण ज्याला कॅच द रेन, वर्षा जलसंधारण म्हणतो, तीच गोष्ट आहे की पाण्याचा एक प्रत्येक थेंब वाचवायचा, जलजीलनी. त्याचप्रमाणे पावसाळ्याच्या नंतर बिहार आणि पूर्वेकडच्या भागात छठ महापर्व साजरं केलं जातं. मला आशा आहे की छठपूजेची तयारी म्हणून नद्यांचे किनारे आणि घाटांची स्वच्छता आणि दुरुस्तीची तयारी सुरू झाली असेल. आपण नद्यांच्या स्वच्छतेचं
आणि त्यांना प्रदूषणमुक्त करण्याचं काम सर्वांच्या प्रयत्नांनी, सर्वांच्या सहकार्यानेच करू शकतो. नमामि गंगे मिशन पण आज प्रगतीपथावर आहे. त्यात सर्व लोकांच्या प्रयत्नांची, एक प्रकारे जनजागृतीची, जनआंदोलनाची खूप मोठी भूमिका आहे. मित्रांनो, जेव्हा आपण नदीविषयी बोलतो आहोत, गंगा मातेविषयी बोलतो आहोत, तेव्हा आणखी एका गोष्टीकडे देखील आपलं लक्ष वेधलं पाहिजे असं वाटत आहे. जेव्हा नमामि गंगेविषयी आपण बोलत होतो, तेव्हा तर नक्कीच एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल आणि आमच्या तरुणांच्या तर अगदी नक्कीच लक्षात आली असेल. सध्या एक विशेष ऑक्शन, लिलाव सुरू आहे. हा त्या वस्तूंचा इलेक्ट्रॉनिक लिलाव होतो आहे ज्या मला लोकांनी वेळोवेळी दिलेल्या होत्या. या लिलावातून जो पैसा मिळेल तो नमामि गंगे अभियानासाठी समर्पित केला जाईल. आपण ज्या आत्मीय भावनेनं मला भेटवस्तू देता, तीच भावना हे अभियान आणखी बळकट करत आहे. मित्रांनो, देशभरातील नद्यांना पुनरुज्जीवित करण्यासाठी, पाण्याची स्वच्छता करण्यासाठी सरकार आणि समाजसेवी संघटना सतत काही ना काहीतरी करत असतात. आजच नाही, अनेक दशकांपासून हे चालत आलं आहे. काही लोकांनी तर अशा कामांसाठी स्वतःला समर्पित केलेलं आहे आणि हीच परंपरा, हाच प्रयत्न, हीच आस्था आमच्या नद्यांचं रक्षण करते आहे. आणि हिंदुस्थानातील कोणत्याही कोपऱ्यातून जेव्हा अशी बातमी माझ्या कानांवर येते, तेव्हा असं काम करणाऱ्यांच्या विषयी एक आदराचा भाव माझ्या मनात जागृत होतो आणि मलाही वाटतं की ह्या बातम्या आपल्याला सांगाव्या. आता बघा, तमिळनाडूच्या वेल्लोर आणि तिरुवन्नामलाई जिल्ह्याचं एक उदाहरण देऊ इच्छितो. इथे एक नदी वाहते, नागा नदी. आता ही नागा नदी अनेक वर्षांपासून कोरडी झालेली होती. या कारणामुळे तिथला जलस्तर देखील खूप खाली गेलेला होता. पण तिथल्या महिलांनी आपल्या नदीला पुनरुज्जीवित करण्याचा विडाच उचलला. मग काय, त्यांनी लोकांना एकत्र केलं, लोकसहभागातून कालवे खोदले, बांध घातले, जलसाठा करण्यासाठी विहिरी बांधल्या. आपल्या सगळ्यांना हे ऐकून आनंद होईल की मित्रांनो, आज ती नदी पाण्यानं भरून गेली आहे. आणि जेव्हा नदी पाण्यानं भरून जाते ना, तेव्हा मनाला इतकी तृप्तता वाटते. मी प्रत्यक्ष याचा अनुभव घेतलेला आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की ज्या साबरमती नदीच्या किनाऱ्यावर महात्मा गांधींनी साबरमती आश्रम स्थापन केला होता, ती साबरमती नदी गेल्या काही दशकांपासून आटत चालली होती, कोरडी पडली होती. वर्षातून 6-8 महिने तरी तिच्यात पाणी दिसतच नसे. पण नर्मदा नदी आणि साबरमती नदी जोडल्या गेल्या आणि आज आपण अहमदाबादला जाल तर साबरमती नदीतलं पाणी आपलं मन प्रसन्न करेल. याचप्रमाणे अनेक कामं जशी तामिळनाडूतल्या आपल्या बहिणी करत आहेत, तशी देशातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात सुरू आहेत. मला माहिती आहे की आमच्या धार्मिक परंपरांशी जोडलेले संत असतील, गुरुजन असतील, ते देखील आपल्या आध्यात्मिक यात्रेच्या सोबतच पाण्यासाठी, नद्यांसाठी खूप काम करत आहेत. अनेक नद्यांच्या किनारी झाडं लावण्याचं अभियान सुरू आहे, तर कुठे नदीत सोडलं जाणारं दूषित पाणी थांबवलं जात आहे. मित्रांनो, आज विश्व नदी दिवस साजरा करताना या कामासाठी स्वतःला समर्पित करून घेतलेल्या सर्वांचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. पण प्रत्येक नदीच्या जवळ राहणाऱ्या लोकांना, देशवासियांना मी विनंती करेन की भारतात ठिकठिकाणी वर्षातून एक वेळा तरी नदी उत्सव साजरा केलाच पाहिजे. माझ्या प्रिय देशवासियांनो, कधीच लहान गोष्टीला, लहान वस्तूला क्षुल्लक मानण्याची चूक करू नये. लहान लहान प्रयत्नातून कधीतरी खूप मोठं परिवर्तन घडून येतं. आणि महात्मा गांधींच्या आयुष्याकडे आपण पाहिलं तर आपल्याला प्रत्येक क्षणी जाणवेल की लहान लहान गोष्टींना त्यांच्या आयुष्यात किती महत्त्व होतं आणि लहान लहान गोष्टींना घेऊनच मोठे मोठे संकल्प त्यांनी कसे साकार केले. आमच्या आजच्या नवयुवकांना हे नक्की माहिती असलं पाहिजे की स्वच्छता अभियानानं स्वातंत्र्य आंदोलनाला सतत एक ऊर्जा दिली होती. ते महात्मा गांधीच तर होते की ज्यांनी स्वच्छतेला जन आंदोलन बनवण्याचं काम केलं.
महात्मा गांधींनी स्वच्छतेला स्वातंत्र्याच्या स्वप्नाशी जोडण्याचं काम केलं. आज इतक्या दशकांनंतर पुन्हा एकदा स्वच्छता आंदोलनानं देशाला नव्या भारताच्या स्वप्नाशी जोडण्याचं काम केलं आहे. आणि हे आमच्या सवयी बदलण्याचं देखील एक अभियान होत आहे. आम्हाला हे विसरून चालणार नाही की स्वच्छता केवळ एक कार्यक्रम नाही. स्वच्छता ही एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे संस्कार संक्रमण करण्याची जबाबदारी आहे. आणि पिढ्यानपिढ्या स्वच्छता अभियान चालतं तेव्हाच संपूर्ण समाज जीवनाची स्वच्छता ही सवय होते. आणि म्हणूनच वर्ष, 2 वर्ष, एक सरकार, दुसरं सरकार असा हा विषय नाही, तर पिढ्यानपिढ्या आम्हाला स्वच्छतेच्या विषयी जागरूक राहून अविरत न थकता न थांबता श्रद्धापूर्वक काम करत राहायचं आहे आणि स्वच्छतेचं अभियान चालवायचं आहे. आणि मी तर या आधी देखील म्हटलं होतं की स्वच्छता ही पूज्य बापूंना ह्या देशानं वाहिलेली खूप मोठी श्रद्धांजली आहे. आणि ही श्रद्धांजली आम्हाला दरवेळी वाहायची आहे, सतत वाहत राहायची आहे. मित्रांनो, लोकांना माहिती आहे की स्वच्छतेच्या विषयी बोलण्याची संधी मी कधीच सोडत नाही. आणि म्हणूनच आपल्या मन की बातचे एक श्रोते श्रीमान रमेश पटेलजी यांनी लिहिलं की आम्हाला बापूंकडून शिकवण घेऊन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आर्थिक स्वच्छतेचा देखील संकल्प करायला हवा. ज्याप्रमाणे शौचालय निर्माण झाल्यानं गरिबांची प्रतिष्ठा वाढली, त्याप्रमाणे आर्थिक स्वच्छता गरिबांच्या अधिकारांची सुनिश्चिती करते, त्यांचं आयुष्य सोपं बनवते. आता आपल्याला माहिती आहे की जनधन खात्यांच्या विषयी देशानं अभियान सुरू केलं. त्यामुळे आज गरिबांचा त्यांच्या हक्काचा पैसा थेट सरळ त्यांच्याच खात्यात जातो आहे. त्यामुळे भ्रष्टाचारासारखे व्यत्यय खूप प्रमाणात कमी झाले आहेत. ही गोष्ट खरीच आहे की आर्थिक स्वच्छतेत तंत्रज्ञानाची खूप मदत होऊ शकते. आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की आज गावातून खेड्यातून देखील फिनटेक UPIनं डिजिटल देवाणघेवाण करण्यासाठी सामान्य लोक पण सामील होत आहेत, त्याचा वापर वाढत आहे. आपल्याला मी एक आकडा सांगतो, आपल्याला पण अभिमान वाटेल. गेल्या ऑगस्ट महिन्यात एका महिन्यात UPIद्वारे 355 कोटींचे व्यवहार झाले. म्हणजे जवळजवळ 350 कोटींपेक्षा जास्त व्यवहार. म्हणजे आपण म्हणू शकतो की ऑगस्ट महिन्यात 350 कोटीपेक्षा जास्त वेळा डिजिटल देवाणघेवाणीसाठी UPIचा वापर केला गेला. आज सरासरी 6 लाख कोटी रुपयांहून जास्त डिजिटल पेमेंट UPIद्वारा होत आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत स्वच्छता आणि पारदर्शकता येते आहे. आणि आम्हाला माहिती आहे की आता फिनटेकचं महत्त्व खूप वाढतं आहे. मित्रांनो, जसं बापूंनी स्वच्छतेला स्वातंत्र्याशी जोडलं होतं, तसंच खादीला स्वातंत्र्याची ओळख बनवलं होतं. स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षी आज आपण जेव्हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहोत, आज आपण आनंदानं म्हणू शकतो की स्वातंत्र्य आंदोलनात जसा खादीचा गौरव होता, तसाच गौरव आज आमची युवा पिढी खादीला देते आहे. आज खादी आणि हातमागाचं उत्पादन अनेक पटींनी वाढलं आहे आणि मागणी देखील वाढली आहे. आपल्याला पण माहिती आहे की असे कितीतरी प्रसंग आले जेव्हा दिल्लीच्या खादी शोरूममध्ये एका दिवसात 1 कोटीपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार झाले. मी देखील पुन्हा आपल्याला सांगेन की 2 ऑक्टोबरला पूज्य बापूंच्या जयंतीच्या दिवशी आपण सगळे मिळून पुन्हा एकदा एक नवा विक्रम स्थापित करूया. आपण आपल्या शहरात जिथे खादी विकली जात असेल, हातमाग उत्पादन विकलं जात असेल, हस्तकला वस्तू विकल्या जात असतील आणि दिवाळीचा सण जवळ आलाय, सणांच्या दिवसातली आपली खादी, हातमाग आणि कुटीरोद्योग संबंधी सर्व खरेदी व्होकल फॉर लोकल या अभियानाला बळकट करणारी असेल, जुने सर्व विक्रम मोडणारी असेल. मित्रांनो, अमृत महोत्सवाच्या या काळात देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील आत्तापर्यंत सांगितल्या न गेलेल्या गाथा माणसामाणसापर्यंत पोचवण्याचं देखील एक अभियान सुरू आहे. यासाठी नवोदित लेखकांना, देशातील आणि जगातील युवकांना आवाहन केलं होतं.
या अभियानासाठी आत्तापर्यंत 13,000हून जास्त लोकांनी नाव नोंदवलं आहे, ते देखील 14 वेगवेगळ्या भाषांमध्ये. माझ्यासाठी आनंदाची गोष्ट अशी आहे की 20हून जास्त देशातील कितीतरी अप्रवासी भारतीयांनी देखील या अभियानात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अजून एक आकर्षक माहिती अशी आहे की 5,000हून जास्त नवोदित लेखक स्वातंत्र्य लढ्याच्या कथा शोधत आहेत. त्यांनी अनसंग हिरोज, अनामवीरांच्या, ज्यांची नावं इतिहासाच्या पानांवर दिसत नाहीत, अशा अनामवीरांच्या संकल्पनेवर, त्यांच्या आयुष्यावर, त्यांच्या घटनांवर काही लिहिण्याचा विडा उचलला आहे. म्हणजेच त्या स्वातंत्र्य सेनानींचा, ज्यांच्याविषयी गेल्या 75 वर्षात काही बोललंच गेलं नाही, त्यांचा इतिहास देशासमोर आणण्याचा युवकांनी निश्चय केला आहे. सर्व श्रोत्यांना माझी विनंती आहे, शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्वांना माझी विनंती आहे, आपण देखील युवकांना प्रेरित करा. आपण पण पुढे व्हा आणि मला पक्का विश्वास आहे की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात स्वातंत्र्याचा इतिहास लिहिण्याचं काम करणारे लोक इतिहास घडवणारे देखील आहेत. माझ्या प्रिय देशबांधवांनो, सियाचीन ग्लेशियरबद्दल आपण सगळे जाणतोच. तिथली थंडी इतकी भयानक असते की तिथे राहणं सामान्य माणसाला शक्य नाही. दूरवर पसरलेला बर्फच बर्फ आणि झाडाझुडपांचा काहीच पत्ता नाही. तिथलं तापमान उणे 60 अंशांपर्यंत देखील जातं. मात्र काही दिवसांपूर्वीच 8 दिव्यांग व्यक्तींच्या एका चमूनं जो पराक्रम करून दाखवला आहे, तो प्रत्येक देशबांधवासाठी अभिमानास्पद आहे. या चमूनं सियाचीन ग्लेशियरच्या 15,000 फुटांपेक्षा देखील जास्त उंचीवर असलेल्या कुमार पोस्टवर आपला झेंडा फडकवून जागतिक विक्रम केला आहे. शारीरिक आव्हानं असून देखील आपल्या या दिव्यांग मित्रांनी जी कामगिरी करून दाखवली, ती संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. आणि जेव्हा या चमूबद्दल आपल्याला माहिती मिळेल, तेव्हा माझ्याप्रमाणेच आपल्यात देखील हिम्मत आणि आत्मविश्वास जागृत होईल. या शूर दिव्यांग मित्रांची नावं आहेत महेश नेहरा, उत्तराखंडचे अक्षत रावत, महाराष्ट्राचे पुष्पक गवांदे, हरियाणाचे अजय कुमार, लडाखचे लोबसांग चोस्पेल, तमिळनाडूचे मेजर द्वारकेश, जम्मू काश्मीरचे इरफान अहमद मीर आणि हिमाचल प्रदेशचे चोंजिन एंगमो. सियाचीन ग्लेशियर सर करण्याची ही मोहीम भारतीय सेनेच्या विशेष दलांच्या माजी अनुभवी अधिकाऱ्यांमुळे यशस्वी होऊ शकली. मी या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व कामगिरीसाठी या चमूचं कौतुक करतो. ही कामगिरी आपल्या देशबांधवांची कॅन डू कल्चर, कॅन डू डिटर्मिनेशन, कॅन डू ॲटिट्यूड अशी प्रत्येक आव्हान पेलण्याची प्रवृत्ती दर्शवणारी आहे. मित्रांनो, आज देशात दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी अनेक प्रयत्न होत आहेत. मला उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या अशाच एका वन टीचर वन कॉल उपक्रमाबद्दल जाणून घेण्याची संधी मिळाली. बरेली इथं सुरू असलेली ही नाविन्यपूर्ण मोहीम दिव्यांग मुलांना नव्या वाटा दाखवत आहे. या मोहिमेचं नेतृत्व करत आहेत डभौरा गंगापूर इथल्या एका शाळेच्या मुख्याध्यापिका दीपमाला पांडेयजी. कोरोना काळात या मोहिमेमुळे मोठ्या संख्येनं मुलांना शाळेत प्रवेश घेणं शक्य झालं. एवढंच नाही तर यामुळे जवळपास 350 पेक्षा जास्त शिक्षक देखील या सेवा कार्याशी जोडले गेले आहेत. हे शिक्षक गावोगावी जाऊन दिव्यांग मुलांना साद घालतात, त्यांचा शोध घेतात आणि त्यांना कुठल्या ना कुठल्या शाळेत प्रवेश मिळवून देतात. दिव्यांग व्यक्तींसाठी दीपमालाजी आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांच्या या प्रामाणिक प्रयत्नांची मी मनापासून प्रशंसा करतो. शिक्षणाच्या क्षेत्रातला असा प्रत्येक प्रयत्न आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल करणार आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज आपलं आयुष्य असं झालं आहे की दिवसातून हजारो वेळा कोरोना हा शब्द कानावर पडतो. 100 वर्षांनी आलेली ही जागतिक महामारी कोविड-19ने प्रत्येक देशबांधवाला खूप काही शिकवलं आहे. आरोग्य आणि निरामयता याबद्दल आपली उत्सुकता वाढवली आहे
आणि जागरूकता देखील. आपल्या देशात पारंपरिक रूपात अशा नैसर्गिक वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, ज्या सुदृढ आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहेत. ओडिशाच्या कालाहांडीच्या नांदोल इथे राहणारे पतायत साहूजी या क्षेत्रात अनेक वर्षांपासून वैशिष्ट्यपूर्ण काम करत आहेत. त्यांनी 1.5 एकर जमिनीवर औषधी झाडं लावली आहेत. इतकंच नाही तर साहूजींनी या औषधी वनस्पतींच्या नोंदी देखील ठेवल्या आहेत. मला रांचीच्या सतीशजींनी पत्र लिहून अशीच आणखी एक माहिती दिली आहे. सतीशजींनी झारखंडच्या एका कोरफड गावाकडे माझं लक्ष वेधलं आहे. रांची जवळच्या देवरी गावच्या महिलांनी मंजू कच्छपजी यांच्या नेतृत्वाखाली बिरसा कृषी विद्यापीठातून ॲलोव्हेरा म्हणजेच कोरफड शेतीचं प्रशिक्षण घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी कोरफडीची शेती सुरू केली. या शेतीनं आरोग्य क्षेत्रालाच फायदा मिळाला नाही, तर या महिलांचं उत्पन्न देखील वाढलं. कोविड महामारीच्या काळात देखील यांनी उत्तम कमाई केली. याचं एक मोठं कारण होतं की सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपन्या थेट यांच्याकडून कोरफड खरेदी करत होत्या. आज सुमारे 40 महिलांचा चमू या कामात गुंतला आहे आणि अनेक एकरांवर कोरफडीची लागवड केली जात आहे. ओदिशाचे पतायत साहूजी असो किंवा मग देवरीतला या महिलांचा चमू, यांनी शेतीची ज्या प्रकारे आरोग्याशी सांगड घातली आहे ते एक मोठं उदाहरण आहे. मित्रांनो, येत्या 2 ऑक्टोबरला लाल बहादूर शास्त्री यांचीही जयंती आहे. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपल्याला हा एक दिवस शेतीमध्ये नवनवे प्रयोग करणाऱ्यांची आठवण करण्याचीही प्रेरणा देतो. औषधी वनस्पतींच्या क्षेत्रात स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी मेडी हब TBIच्या नावानं एक इन्क्युबेटर गुजरातच्या आणंद इथं कार्यरत आहे. औषधी आणि सुगंधी वनस्पतींशी संबंधित या इन्क्युबेटरच्या मार्फत अगदी थोड्या कालावधीत 15 स्वयंउद्योजकांच्या उद्योगविषयक कल्पनांना पाठबळ देण्यात आलं आहे. या इन्क्युबेटरच्या मदतीनेच सुधा चेब्रोलूजी यांनी आपली स्टार्टअप कंपनी सुरू केली. त्यांच्या कंपनीत महिलांना प्राधान्य दिलं जातं आणि त्यांच्यावरच वनौषधीची अभिनव सूत्र तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आणखी एक स्वयंउद्योजिका सुभाश्रीजी यांनाही याच औषधी आणि सुगंधी वनस्पती इन्क्युबेटर केंद्रातून मदत मिळाली आहे. सुभाश्रीजी यांची कंपनी वनौषधीपासून तयार केलेल्या गृह आणि कारमध्ये वापरल्या जाणाऱ्या फ्रेशनरचं उत्पादन आणि व्यवसाय करते. त्यांनी वनौषधींचं एक टेरेस गार्डनही तयार केलं आहे, ज्यात 400 पेक्षा अधिक औषधी वनस्पती आहेत. मित्रांनो, मुलांमध्ये औषधी आणि हर्बल वनस्पतींबाबत जागृती वाढावी, त्यांना माहिती मिळावी, यासाठी आयुष मंत्रालयानं एक फारच रोचक उपक्रम सुरू केला आहे. आणि या उपक्रमाची जबाबदारी घेतली आहे आपले प्राध्यापक आयुष्मानजी यांनी. कदाचित आपण विचार करत असाल की हे प्रोफेसर आयुष्मान महोदय आहेत तरी कोण? खरं तर प्रोफेसर आयुष्मान एका कॉमिक पुस्तकाचं नाव आहे. यात वेगवेगळ्या कार्टून व्यक्तिरेखांच्या माध्यमातून छोट्या छोट्या गोष्टी रचण्यात आल्या आहेत. त्यासोबतच कोरफड, तुळस, आवळा, गुळवेल, कडुलिंब, अश्वगंधा आणि ब्राह्मी अशा सुदृढ आरोग्यासाठी उपयुक्त औषधी वनस्पतींचे उपयोगही सांगितले आहेत. मित्रांनो, आजच्या परिस्थितीत ज्या पद्धतीने औषधी वनस्पती आणि इतर वनौषधींकडे जगभरातल्या लोकांचा कल वाढताना दिसतो आहे, त्यात भारतासाठी अमर्याद संधी निर्माण झाल्या आहेत. गेल्या काही काळात आयुर्वेदिक आणि वनौषधींच्या निर्यातीतही खूप मोठी वाढ झाली आहे. मी वैज्ञानिक, संशोधक आणि स्टार्टअप्सच्या जगाशी संबंधित सर्व लोकांचं लक्ष अशा काही उत्पादनांकडे वेधू इच्छितो, जे लोकांचं आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्ती तर वाढवतातच, शिवाय आपले शेतकरी आणि युवकांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरू शकतात. मित्रांनो, पारंपरिक शेतीच्या पलीकडे जात शेतीतच होणारे नवे प्रयोग, नवे पर्याय सातत्यानं स्वयंरोजगाराची साधनं निर्माण करत आहेत.
पुलवामा इथल्या दोन बंधूंची कथा देखील याचंच एक उत्तम उदाहरण आहे. जम्मू काश्मीरच्या पुलवामा इथले बिलाल अहमद शेख आणि मुनीर अहमद शेख यांनी ज्या प्रकारे आपल्यासाठी नव्या वाटा चोखाळल्या आहेत, ते म्हणजे नव्या भारताचंच एक मूर्तिमंत उदाहरण आहे. 39 वर्षांचे बिलाल अहमदजी उच्च शिक्षित आहेत. त्यांनी अनेक पदव्या संपादन केल्या आहेत. आपल्या उच्च शिक्षणातून मिळालेल्या अनुभवांचा वापर करत त्यांनी कृषी क्षेत्रात स्वतःची स्टार्टअप कंपनी सुरू केली आहे. बिलालजी यांनी आपल्या घरातच गांडूळ खताचा छोटासा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पातून तयार होणाऱ्या सेंद्रिय खताचा शेतीत तर फायदा होतो आहेच, त्याशिवाय यातून काही रोजगाराच्या संधीही निर्माण झाल्या आहेत. दरवर्षी या दोन्ही बंधूंच्या खत प्रकल्पातून शेतकऱ्यांना सुमारे 3000 क्विंटल गांडूळ खत मिळत आहे. आज त्यांच्या या गांडूळ खत निर्मिती प्रकल्पात 15 जण काम करतात. त्यांचा हा प्रकल्प बघण्यासाठी अनेक लोक येतात आणि विशेष म्हणजे त्यात अशा युवकांचं प्रमाण अधिक आहे ज्यांना कृषी क्षेत्रात काहीतरी करण्याची इच्छा आहे. पुलवामा इथल्या या शेख बंधूंनी नोकरी शोधणारे होण्यापेक्षा नोकऱ्या निर्माण करणारे होण्याचा संकल्प केला आणि त्यांनी केवळ जम्मू काश्मीरच नाही तर संपूर्ण देशालाच एक नवा मार्ग दाखवला आहे. हा मार्ग इतर युवकांना प्रेरणा देतो आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, 25 सप्टेंबरला देशाचे थोर सुपुत्र पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती असते. दीनदयालजी गेल्या शतकातील सर्वात मोठ्या विचारवंतांपैकी एक होते. अर्थशास्त्र, समाजाला सक्षम करण्यासाठी त्यांनी आखलेली धोरणं, त्यांनी दाखवलेला अंत्योदयाचा मार्ग आजही तेवढाच प्रासंगिक तर आहेच, शिवाय अत्यंत प्रेरणादायी आहे. 3 वर्षांपूर्वी 25 सप्टेंबर रोजी त्यांच्या जयंतीचं औचित्य साधत जगातली सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आयुष्मान भारत लागू करण्यात आली होती. आज देशातील 2.25 कोटींपेक्षा अधिक गरिबांना आयुष्मान भारत योजनेअंतर्गत रुग्णालयात 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळाले आहेत. गरिबांसाठीची ही इतकी मोठी योजना दीनदयालजींच्या अंत्योदय दर्शनाच्या विचारालाच समर्पित आहे. आजच्या युवकांनी जर त्यांची मूल्य आणि आदर्श प्रत्यक्ष आयुष्यात आचरणात आणली तर त्याची त्यांना आयुष्यात खूप मदत होऊ शकेल. एकदा लखनौ इथे दीनदयालजी यांनी म्हटलं होतं, किती चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, किती उत्तम गुण आहेत, हे सगळं आपल्याला समाजाकडूनच तर मिळत असतं. आपल्याला समाजाचं ऋण फेडायचं आहे, अशाच प्रकारचा विचार करायला हवा. म्हणजेच दीनदयालजी यांनी आपल्याला शिकवण दिली की आपण समाजाकडून सतत काही ना काही घेत असतो, अनेक गोष्टी घेत असतो. आपल्याकडे जे काही आहे ते देशामुळेच तर आहे. म्हणूनच देशाप्रती असलेलं आपलं ऋण कसं फेडता येईल याचा विचार करायला हवा. हा आजच्या युवकांसाठी खूप मोठा संदेश आहे. मित्रांनो, दीनदयालजी यांच्या आयुष्यातून आपल्याला आणखी एक शिकवण मिळते, ती म्हणजे कधीही हार मानायची नाही. राजकीय आणि वैचारिक परिस्थिती विपरीत असतानाही भारताच्या विकासासाठी स्वदेशी मॉडेलचा वापर करण्याच्या आपल्या निश्चयापासून ते किंचितही ढळले नाहीत. आज खूप युवक युवती मळलेल्या वाटेवरून जाण्यापेक्षा स्वतःची वेगळी वाट निर्माण करण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांना परिस्थिती स्वतःला अनुकूल बनवायची आहे. अशा वेळी दीनदयालजी यांच्या आयुष्यातून खूप प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळू शकेल. आणि म्हणूनच माझा युवकांना आग्रही सल्ला आहे की त्यांच्याविषयीची माहिती नक्कीच जाणून घ्या. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपण आज अनेक विषयांवर चर्चा केली. आपण बोलत होतो त्याप्रमाणे पुढचा काही काळ सणवारांचा आहे. संपूर्ण देश मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या सत्याचा असत्यावर विजय मिळवणाऱ्या विजयादशमीचा उत्सवही साजरा करणार आहे. मात्र या उत्सव काळातही आणखी एक लढा आपल्याला कायम लक्षात ठेवायचा आहे आणि तो लढा आहे कोरोनाविरुद्धचा. या लढाईत टीम इंडिया रोज नवे नवे विक्रम प्रस्थापित करत आहे.
लसीकरणात देशानं अनेक असे विक्रम प्रस्थापित केले आहेत ज्यांची चर्चा सगळ्या जगभरात सुरू आहे. या लढाईत प्रत्येक भारतीयाची भूमिका महत्त्वाची आहे. आपल्याला आपली वेळ आली की लस तर घ्यायची आहेच, पण त्यासोबतच आपल्याला याकडेही लक्ष द्यायचं आहे की या सुरक्षा चक्रातून कोणीही सुटणार नाही. आपल्या आसपासच्या भागात ज्या कोणाचं लसीकरण झालेलं नाही त्यांना लसीकरण केंद्रात घेऊन जायचं आहे आणि लस घेतल्यानंतरही सर्व नियमांचं पालन करायचं आहे. मला आशा आहे की या लढाईत पुन्हा एकदा टीम इंडिया आपला झेंडा उंच फडकवणार आहे. आपण पुढच्या वेळी आणखी काही विषयांवर मन की बात करूया. आपल्या सर्वांना, प्रत्येक देशबांधवाला येणाऱ्या सणवारांसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकला. हा मराठी अनुवाद आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.